घरात कोणी नसल्याचा फायदा घेत कुडासे धनगरवाडी येथील मनोहर बाबली कुडासकर यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 3.5 लाखाच्या दागिन्यांसह 8,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। या घटनेबाबत कुडासकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कुडासे धनगरवाडी येथील मनोहर कुडासकर हे शनिवारी सकाळी पत्नीसह शेतात काम करण्यासाठी गेले होते। त्यांचा मुलगा खत आणण्यासाठी बाजारपेठेत गेला होता। शेतात जात असताना दरवाजाला कुलूप करून चावी बाहेरील व्हरांड्यात ठेवली होती। यावेळी अज्ञात चोरट्यांनी बाहेर ठेवलेल्या चावीने कुलूप काढून घरातील कपाट उघडले। त्यातील 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र, 1 तोळ्याची चेन व रोख रक्कम 8,000 रुपये लंपास केली। चोरट्याने घराच्या बाहेरील कुलुपाची चावी काढून आतमधून दरवाजाला कडी घातली। कपाटातील दागिने घेऊन घराच्या मागच्या दरवाजाने पळ काढला। मोहन कुडासकर यांचा मुलगा घरी आला असता दरवाजाला कुलूप नव्हते। त्यांनी दरवाजा ढकलून पाहिला असता आतमधून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले। घराच्या मागच्या दरवाजाने ते आत गेले त्यावेळी रूममधील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। कपाटात ठेवलेले दागिने पाहण्यासाठी गेले असता कपाटात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी दोडामार्ग पोलीस ठाणे गाठत पोलिसांना सर्व माहिती दिली। यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोबडे करीत आहेत। याच महिन्यात माटणे येथेही अशीच चोरी करण्यात आली होती। त्याचा तपास सुरू असतानाच पुन्हा अशाच पद्धतीने घरफोडी झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे।